मनोज जरांगे पाटील पैठणमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का? तशा पद्धतीच्या हालचाली नेमक्या सुरू आहेत का? पैठणमधलं जरांगे पाटलांचं जनसंपर्क कार्यालय नेमका काय संदेश देते? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो, उद्या सकाळी कोणीतरी या, मला पैसे द्या, मी तुमच्या नावावर प्लॉट देतो लिहून, मी तिकडे गायरनात राहायला जातो, माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चला। खरं तर माध्यमांमध्ये सध्या चर्चा चालू आहे जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधून जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळ्या गोष्टी खरं तर ठरवल्या जातात यासाठी की जरांगे पाटलांचं पैठण फाट्यावरती एक कार्यालय सुरू होत आहे आणि हे कार्यालय नेमका काय संदेश देते? हे कार्यालय सुरू होतंय त्यामुळे जरांगे पाटील पैठणमधून निवडणूक लढवणार आहेत का? या सगळ्या गोष्टींना ऊत आलाय, पण खरं काय आहे, सत्य नेमकी परिस्थिती काय याच्यावरच प्रकाश टाकूया। मंडळी, काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांचं पैठण फाट्यावरती एक जनसंपर्क कार्यालय सुरू झालं। त्याचं कामही प्रगतीपथावरती होतं आणि लवकरच हे जरांगे पाटलांसाठीचं कार्यालय, मराठा बांधवांसाठीचं एक मोठं कार्यालय खुलं होत आहे आणि मराठा बांधवांचं केंद्र म्हणून या कार्यालयाचा उल्लेख केला जातो। तुम्ही शान येतोय आणि बैठक पुढे ढकलो, काय त्याला आम्ही कळून देत नाही तुम्हाला, आम्हाला आमचे काय डाव आहेत। हे कार्यालय आहे धुळे सोलापूर हायवेवरती पैठण फाटा जे आहे तर तिथं आहे, म्हणजे जरांगे पाटील ज्या गोदापट्ट्याचा वारंवार उल्लेख करतात त्याच गोदापट्ट्यामध्ये हे कार्यालय आहे। मात्र हे कार्यालय येतं छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये। पैठण मतदारसंघामध्ये हे कार्यालय असल्या कारणानं किंवा मग पैठण मतदारसंघ जो आहे तो मराठा बहुल मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील या मतदारसंघातून उभे राहतील आणि निवडून येतील अशा पद्धतीच्या चर्चा माध्यमांमध्ये होतात। मात्र हे सगळं खरं आहे का? दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे जरांगे पाटील मैदानात या विधानसभेच्या उभा राहणार आहेत याचा तर्क बांधला जातो तो याच्यासाठी की जरांगे पाटील जे आहेत तर जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या विषयाला आता हात घालायला सुरुवात केली आहे। म्हणजे फक्त मराठा आरक्षणासाठी बोलणारे जरांगे पाटील आता वेगवेगळ्या इतरही विषयांवरती बोलायला लागलेत। जरांगे पाटील नुकतेच शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांनी कृषी मंत्र्यांना फोन लावला आणि शेती मातीचे जे प्रश्न आहेत तर शेतकऱ्यासाठी जी चर्चेची दार आहेत तर ती उघडी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील वेगवेगळ्या मुद्द्यांना, वेगवेगळ्या विषयाला खरं तर हात घालतायत। शेतकऱ्यांना मदतीसाठी, हमी भावासाठी, रोजगार, शिक्षण या मुद्द्यावर सुद्धा जरांगे पाटील सातत्यानं बोलतायत। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ते मालवणला सुद्धा जाऊन आले होते। एसटी आंदोलकांवरही जरांगे पाटील परखड भूमिका घेत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचे जे हाल आहेत तर त्या हालासंदर्भात जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका खऱ्या अर्थानं मांडल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या विषयांवरती जरांगे पाटील बोलतात। एवढंच नाही तर लाडकी बहीण या विषयावर सुद्धा जरांगे पाटील बोललेत। मुलांच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतील, ऍडमिशनच्या समस्या असतील, यावर सुद्धा जरांगे पाटलांनी भाष्य केलंय। वीज द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी द्या असं देखील जरांगे पाटील बोलू लागले। लाडक्या बहिणीला पैसे मिळाले पण दाजीचं काय? सगळे दाजी आणि भाचे घेऊन तिकडे येणार आहे असं सुद्धा जरांगे पाटील स्पष्टपणे आता बोलू लागले। त्यामुळं मराठा आरक्षण जो मुद्दा होता त्याला व्यतिरिक्त जरांगे पाटलांनी आता वेगवेगळ्या विषयाला सुद्धा हात घातल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं जरांगे पाटील मैदानात उतरणार असा तर्क खरं तर माध्यमांमध्ये बांधला जातोय। जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी हे दोन तर्क माध्यमांमध्ये लावले जातात। एक म्हणजे जरांगे पाटलांचं पैठणमध्ये होत असलेलं जनसंपर्क कार्यालय आणि जरांगे पाटील वेगवेगळ्या विषयांवरती घेत असलेल्या भूमिका। पण हे सगळं जरी असलं तरी वारंवार जरांगे पाटलांनी सांगितलंय की मी राजकारणात येणार नाही, भले मी गोरगरिबांच्या पोरांना उभं करल, त्यांना संधी देईल, त्यांना निवडून आणल, त्यांना देणारे हात बनवल, मात्र मी स्वतः राजकारणात येणार नाही। मला यायचं असतं, मला खासदार व्हायचं असतं तर मी सहज झालो असतो, अशा पद्धतीची विधानं सुद्धा जरांगे पाटलांनी आजपर्यंत केली आहे। आणि जरांगे पाटलांनी आजपर्यंत माध्यमांसोबत बोलताना वेळोवेळी ठासून एक गोष्ट सांगितली आहे की राजकारणात मी पाय ठेवणार नाही। भलेही जरांगे पाटील राजकारण सोडणार नाहीत, राजकारण करतील। राजकारणात म्हणजे जरांगे पाटील विधानसभेमध्ये उमेदवार उभा करतील, अनेक लोकांना उभे करतील, उमेदवारांच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, मात्र ते स्वतः मैदानात उतरून कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी या अगोदरच स्पष्ट केलंय। त्याच्यामुळे जरांगे पाटील पैठणमधून उभा राहतील का, किंवा जरांगे पाटील पैठण मतदारसंघ जो मराठा बहुल मतदारसंघ आहे याच्यामध्ये उभं राहून किंवा त्याच्यात लढण्याची तयारी त्यांची सुरू आहे, या चर्चा कुठेतरी वाऱ्यावर होत असलेल्या चर्चा असल्यासारखं वाटायला लागतं। कारण की जरांगे पाटील स्वतः राजकारणामध्ये किंवा निवडणुकाच्या मैदानात उभं राहणार नसल्याचं त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय। मात्र तरी सुद्धा काळा आणि वेळानुसार भूमिका बदलली जाऊ शकते। जरांगे पाटील या संदर्भानं नेमकं काय म्हणतात, जरांगे पाटील त्यांची भूमिका बदलतील का काय, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे। मंडळी, अशीच अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।